चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते। सुधीर मुनगंटीवार म्हणाले की कोणतीही निवडणूक जात, धर्म, पंथ किंवा सहानुभूतीच्या आधारावर जिंकली जात नाही, तर विकास कामांमुळे जिंकली जाते। त्यामुळे आमचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। भाजपनं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली असून सुधीर मुनगंटीवार पूर्ण ताकदीनं लोकसभा निवडणुकीत उतरले आहे। मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते। यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की कोणतीही निवडणूक जात, पंथ किंवा सहानुभूतीच्या आधारावर लढवली जात नाही, तर विकासाच्या कामाचाच विजय होतो। जनतेच्या आशीर्वादानं ही निवडणूक जिंकणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। ये पब्लिक है, सब जानती है। हाँ, माझ्यापेक्षा जर समोरच्या उमेदवारांनी पहाड उभा केला असेल विकासाचा, माझं काहीच मत नाही। 4 वर्ष तेही खासदार होते, तुम्हीही 2 वर्ष 8 महिने सत्तारूढ पक्षाचे आमदार होते, मी तर 2 वर्ष व्हायचे आहे। मला वाटतं की लोकांनी विकासावर मतदान करावं आणि मीही खात्री देतो की तुम्ही मला मतदान केलं तर या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी, या मतदारसंघाला देशातला उत्तम मतदारसंघापैकी एक मतदारसंघ करण्यासाठी मी जीवाची बाजी घेऊन काम करेन, एवढंच सांगतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विक्रमी मतांनी विजय झाल्याचा दावा केला आहे। आज हमने छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद लेते हुए भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को वंदन करते हुए और चंद्रपुर की आई महाकाली इनका दर्शन लेकर उनका अभिवादन करते हुए हमारे सुधीर भाऊ मुनगंटीवार जी का फॉर्म भरा है। ये आज आगाज हुआ है, अंजाम भी अच्छा होगा और हमारे पुराने सारे रिकॉर्ड महाराष्ट्र में हम तोड़ेंगे। चंद्रपूर लोकसभा वही आर्मी क्षेत्रातले भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे। नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रपुरातील गांधी चौक येथे त्यांनी एक मोठी सभा आयोजित केली होती। या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर नेते उपस्थित होते। यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं। त्याच्यानंतर आता चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गाने ही सगळी मिरवणूक निघत आहे आणि या मिरवणुकीनंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मुनगंटीवार आपला नामांकन अर्ज दाखल करण्यात आला। पवन दबाडे, न्यूज चंद्रपूर।